नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मी उदय कदम। मित्रांनो, आज राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली। त्यामध्ये भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 हे दोन्ही पेपर पार पडले। त्यामध्ये मराठी व्याकरण या विषयाचं आपण स्पष्टीकरण आणि विश्लेषण व्यवस्थित बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज एकूण आजच्या जर परीक्षेचं जर आपण विश्लेषण केलं तर मराठी पेपर हा अवघड स्वरूपाचा होता आणि त्याची जी काही लेंदी स्वरूपाचा होता हे लक्षात घ्या। याच्यामध्ये व्याकरणाचे 36 प्रश्न आहेत, 5 प्रश्न उत्तराचे आहेत लक्षात घ्या। आणि शब्दसंग्रह बघा, समानार्थी शब्द हे 2 प्रश्न होते, विरुद्धार्थी 1 होता, वाक्प्रचार हे 3 होते, म्हणी 1, शब्द 1, अर्थ अनेक 1 होता आणि शुद्ध शब्द 1। असं जर बघितलं तर आपण या ठिकाणी तर 9 प्रश्न हे आपल्याला शब्दसंग्रहात दिसतात, बरोबर आहे। कधी कधी परीक्षेमध्ये 12-13 प्रश्न शब्दसंग्रह असतात, पण या परीक्षेमध्ये शब्दसंग्रह कमी आणि व्याकरणाला वेटेज हे जास्त दिलेलं आहे असं आपल्याला दिसतं। तर प्रत्यक्ष आपण प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण बघणार आहोत। तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा। आता बघा, या ठिकाणी जर बघितलं आपण कुरग, कुरग या शब्दाचा अर्थ असा होतो की हरिण। लक्षात घ्या, काय होतो? हरिण, हरिण असा अर्थ होतो। म्हणजे इथे काय आलेला आहे? 4 नंबर आलेला आहे। पर्यायामध्ये 4 असा एकमेव पर्याय होता, त्यामुळे पटकन याचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं मित्रांनो लगेच। म्हणजे प्रश्न जरी लेंदी असेल तरी या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर आपल्याला 1 नंबर नक्की मिळतं। खग, खग म्हणजे काय? पक्षी, बरोबर का? विहग, विहग म्हणजे खग, म्हणजे या ठिकाणी 3 नंबर आला, बरोबर आहे। म्हणजे हे पण आलं। त्याच्यानंतर आता या ठिकाणी जर बघितलं तुरग, तुरग म्हणजे कोण? वारी, वारू, वारू, वारू म्हणजे कोण? घोडा, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 2 नंबर, ओके। आणि मही, मही म्हणजे पृथ्वी म्हणजेच अवनी, बरोबर आहे, पृथ्वी, बरोबर आहे। म्हणजे उत्तर किती आलं? या ठिकाणी 1 आलेलं आहे, हे लक्षात घ्या, ओके। पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा। आता बघा, छछोर, आपण म्हणतो की तो छछोर पोरगा आहे, बरोबर आहे। त्याच्या विरुद्धार्थी विचारले, विरुद्धार्थी शब्दांवर हा प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या। आता या ठिकाणी बघितलं छछोर म्हणजे कोण असेल? सदाचारी, बरोबर आहे। म्हणजे याचं उत्तर इथं काय आलं पाहिजे होतं? 3, ओके। आता कवडी चुंबक, कवडी म्हणजे काहीच नसणारा, लक्षात घ्या। इथे अर्थावरनं गेलो आपण तर याच्या विरुद्ध काय येईल बरं? दानशूर। म्हणजे इथं सुरुवातीला इथं पण आहे, इथं पण आहे, हा गेला, हा गेला, राहिला काय बरं सांगा आता परत आपण। आणि इथे जर बघितलं सीला, तिथं म्हणजे 3 नंबरचं उत्तर यायला पाहिजे। मग दर्प म्हणजे कोण? दर्प म्हणजे कोण? आडमुठ, नाही का? त्याच्या विरुद्धार्थी लीनता, लीनता म्हणजे इथं 4 आला, हे बघा बीचं 4। निर्गल, निर्गल जे आहे तो संयमपूर्ण, नाही का? आणि निर्गल म्हणजे काय? त्याला कुठल्याच प्रकारे दम नाहीये, नाही का? त्याला लगेच काय ते करायला होतं, त्याच्या विरुद्धार्थी संयमपूर्ण आहे। म्हणून उत्तर किती आलं? या ठिकाणी 3 उत्तर आलेलं आहे, हे लक्षात घ्या, ओके। नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा। आता बघा, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि कानडी शब्द विचारलेले आहेत, लक्षात घ्या। आता प्रश्न एकदम सिंपल आहे। तत्सम शब्द, आता हे जर आपण PYQ बघितले तर उत्सव, सत्कार, नदी हे तत्सम शब्द आहेत, बरोबर आहे। आणि तद्भव शब्द कोमल, कोवळा, ससू, सासू, ग्रास, घास म्हणजे हे काय आहेत? तद्भव शब्द आहेत। आता या ठिकाणी डोळा, झाड, घोडा हे काय आहेत? देशी शब्द आहेत। कानडी शब्द जर बघितले तर झुरळ, उसळ, केळवण हा कानडी शब्दाचा पर्याय मिळतो, बरोबर आहे। मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर 4-3, 4-3, नाही का? उत्तर 1 नंबर सरळ येतो, बरोबर आहे। इतकं सोपं आहे, फक्त वेळ खाऊ असं वाटतंय आपल्याला, बरोबर आहे। पुढे बघा, देशी शब्दांचा गट असलेला प्रश्न विचारलेला आहे। आता चटणी हा जो शब्द आहे तो चटणी हा हिंदी शब्दातून मराठीमध्ये आलेला आहे, त्यामुळे हा येणार नाही। थिएटर, किल्ला नाही सांगता येणार। दागिना, दागिन या शब्दापासून दागिना संस्कृत शब्द मराठीत आलेला आहे। कल्ला म्हणजे आवाज करणे, हा सुद्धा कल्ल मधून आलेला आहे, लक्षात घ्या। हवेली हा गुजराती शब्द आहे, कुठला आहे? गुजराती शब्द आहे, त्यामुळे हा सुद्धा नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे हे तिन्ही पर्याय गेले, म्हणजे उत्तर उरलेलं काय? कालव। आता डोके माहिती आपल्याला, बरोबर आहे। म्हणजे फक्त डी बरोबर याचं उत्तर येईल 4, बरोबर आहे, हे लक्षात घ्या। उत्तर किती आलं? 4 आलेलं आहे। पुढे बघा, योग्य विधान ओळखा। संस्कृत मधून जशास तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतो, जशास तसे आलेले आहेत, बरोबर आहे।
परभाषेतून आलेल्या शब्दात नंतर कोणताही बदल होत नाही, काही शब्दामध्ये बदल होतो, बरोबर आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. संस्कृत शब्दापासून बनलेल्या मराठी शब्दांना तद्भव शब्द असं म्हणतात. म्हणजे संस्कृत मधून मराठी येत असताना बदल होऊन येतात, पण ते बनलेले आहेत, तयार झालेले आहेत. याचा अर्थ असा होतो की हे सुद्धा बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी हा पर्याय बरोबर असणार आहे. उत्तर या ठिकाणी 1 असणार आहे. बरोबर आहे. उत्तर किती असणार आहे? 1 असणार आहे, हे लक्षात घ्या. यस. पुढचा प्रश्न बघा. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला, या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा असं विचारले. खेळणारा मुलगा आहे म्हणजे हा उद्देश आहे. कोणता मुलगा? त्यांचा धाकटा, म्हणजे फक्त ए बरोबर. या ठिकाणी उत्तर इथं काय येणार आहे? 1 येणार आहे. PYQ आहे, जसं तसं रिपीट झालेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सुतोवाच करणे याचा तुम्हाला काय विचारलंय? विरुद्धार्थ विचारलाय. विरुद्धार्थाचा वाक्प्रचार विचारलाय. इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, मुठमाती देणे म्हणजे शेवट करणे, लक्षात घ्या. तडीस जाणे म्हणजेच एखाद्या कार्याचं तडीस देणे म्हणजे शेवट करणे, म्हणजे हे तिन्ही यायला पाहिजे. ABC बरोबर आहे. म्हणजे पर्याय 4 याचं उत्तर येणार आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 8वा प्रश्न. खालील विशेषणाची वैशिष्ट्ये अचूक ओळखा. विशेषणाची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत, लक्षात घ्या. नामाबद्दल अधिक माहिती सांगते, बरोबर आहे, नाही का. चरणारी गाय, काळी गाय, बरोबर आहे. नामाची व्याप्ती मर्यादित करते, या ठिकाणी काय म्हटले? अमर्यादित म्हटले, त्यामुळे हे चूक आहे. ते साधारणपणे नामानंतर येते का? नाही, साधारणपणे नामाच्या अगोदर येते, नामाच्या नंतरही येतं, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. फक्त ए बरोबर हे उत्तर येणार आहे. फक्त ए बरोबर आलं उत्तर. पुढे बघा. पुढचा प्रश्न. एका माणसाने नीच कर्म केले, त्याबद्दल येणारे संकट तो सहन करील, पण केल्या कर्माबद्दल त्याची घुसमट होईल, या प्रसंगानुरूप असलेल्या म्हणीचा अचूक पर्याय ओळखायचा आहे. आता बघा, आपण याचा अर्थ बघूयात, म्हणजे आपल्याला उत्तर बघता येईल. चोराला चावला विंचू, चोर करेना हो की चू, म्हणजे चोरी करत असताना चोराला जर विंचू चावला तर तो कुठल्याच प्रकारे आवाज करणार नाही, म्हणजे वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याचा जो काही त्रास झाला त्याबद्दल तो काय कुठे बोलू शकत नाही. याचा अर्थ असा होतो, जीव टांगणीला लागणे म्हणजे चिंता वाटणे, त्यामुळे याचा काही संबंध येत नाही. बी येणार नाही, हा पर्याय गेला. आता पुढे बघा. चोराच्या मनात चांदणे म्हणजे अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते उघडकीस येईल याची फार भीती असते. म्हणजे या ठिकाणी ए आणि सी हा जो पर्याय आहे हा जरा मला जास्त जवळचे दोन्हीही वाटतात, म्हणून ए आणि सी ही मी याचं उत्तर देतो. पण नेमका प्रश्नकर्त्याने इथं काय विचार केलेला आहे, पण या प्रसंगाचा जो काही अर्थ आहे हा चोराला चावला विंचू आणि चोराच्या मनात चांदणे याला अनुसरून येतो, म्हणून उत्तर मी माझ्या मते हे 2 देतो. ओके. नेक्स्ट. पुढे बघा. पुढचा प्रश्न. संधीची अचूक उदाहरणे असलेला पर्याय कोणते? आता अचूक म्हणजे काय, याच्यामध्ये गंमत अशी आहे, लक्षात घ्या, की ई असेल, उ असेल आणि रू असेल, यांच्या समोर विजातीय स्वर आला, लक्षात घ्या, तर ईचा बदल य होतो, उचा बदल व होतो आणि रूचा बदल र होतो. ईच्या पुढे अ हा विजातीय स्वर आहे म्हणून य बदल झाला. रूचा, आता बघा इथे थोडक्यामध्ये जर बघितलं आपण तर रूच्या समोर विजातीय स्वर अ आला म्हणून र बदल झाला. उच्या समोर अ हा विजातीय स्वर आला म्हणून व बदल झाला. म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही बरोबर आहेत, बरोबर का. तर याच्यामुळे याचं उत्तर किती असणार आहे? 4 बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्या. बरोबर आहे, म्हणून उत्तर किती आहे? 4 आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील समानार्थी शब्दांच्या अचूक जोड्या जुळवायच्या आहेत, बरोबर आहे. तर बघा, अहि पृथ्वी, दिवस, अनल. आता या ठिकाणी जर बघितलं, अहि हे सापाला, भुजंग, सर्प, नाही का. त्याच्यानंतर पृथ्वी, क्षमा, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलं? इथं 3 आलेला आहे, इथं 4 आलेला आहे, लक्षात घ्या. इथे 4 आणि इथे 3 आहे, असं एकमेव पर्याय आहे, त्यामुळे उत्तर आपल्याला सहज काढता येईल. उत्तर किती आलं? 2 आलं. दिवस, दिवस म्हणजे कोण? अहन. अहन म्हणजे कोण? वासर, नाही का, दिन, बरोबर का, हे लक्षात घ्या. तर याचं उत्तर किती आलं बघा, इथे 1. आणि अनल म्हणजे विस्तव, म्हणजे पावक, अग्नी, नाही का. म्हणजे हे उत्तर याचं या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचं मिळतं, हे लक्षात घ्या. म्हणजे जोड्या लावा प्रश्न सोडवणं अगदी आपल्याला सोपं आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला, या वाक्यातील वाक्य संकलन प्रकार ओळखायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे कारण आलेलं आहे, लक्षात घ्या. कारणवरनच आपल्याला कळतं की हा कारणबोधक उभ्याने व्याव्य म्हणजेच गौणत्व बोधक उभ्याने व्याव्याने जोडलेला आहे. म्हणजे याचं उत्तर मिश्र वाक्य असणार आहे. सरळ सरळ उत्तर 2 आहे. चला पुढे. पुढे बघा. पुढचा प्रश्न.
शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो, या वाक्याचं वाक्यपृथक्करण करायचं आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर बघितलं, असणारा, असतो हे क्रियापद आहे, बरोबर आहे. असतो हे क्रियापद आहे म्हणजे विधेय आहे, असतो म्हणजे विधेय आहे. आणि तुम्हाला विचारलाय मूळ उद्देश, बरोबर आहे, मूळ उद्देश. आता या ठिकाणी असतो आहे म्हणजे या ठिकाणी इथे 3 नंबर हा पर्याय आपण बघू शकतो. बघा, असतो हे काय आहे, मूळ सॉरी बघा, हा मूळ विधेय. आता मूळ विधेय कोण आहे, असतो आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे या ठिकाणी किती पाहिजे, 1 पाहिजे, बरोबर आहे. असणारा कोण आहे, अभिमान, असणारा अभिमान आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात असेल की शिकारी लोकांना हा चतुर्थांत शब्द आहे. कर्त्याच्या अगोदर चतुर्थांत नाम किंवा सर्वनाम येतं तेव्हा ते विधेयपूरकाचं काम करतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिकारी लोकांना हा इथे 2 आलेला आहे. मग उद्देश विस्तार, अभिमान कशाचा आहे, तर आपल्या बंदुकीचा भारी, नाही का, हा शब्द. म्हणून इथे या ठिकाणी इथे 4 आलं. 2 4 बघा, 2 4 3 1 याचं उत्तर 1 येणार आहे. सिंपल. ओके, चला पुढे बघा. समानार्थी वाक्प्रचारांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, आता इंगा जिरवणे म्हणजे एखाद्याचा इंगा जिरवणे म्हणतो आपण त्याला, म्हणजे गर्व नाहीसा करणे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपलं काय येईल बघा, 3, राईट. कच्छपे लागणे म्हणजे नादी लागणे, त्याच्या आहारी जाणे आपण म्हणतो ना, तो नादी लागला बाबा, म्हणजे इथं काय झालं, इथं 1 आलं. गंडांतर येणे म्हणजे संकट येणे, म्हणजे आभाळ फाटणे, आभाळ फाटणे म्हणजे संकट येणे, म्हणजे याचं परत काय आलं, 4 आलेलं आहे. पेव फुटणे म्हणजे खूपच सुलभता, म्हणजे सुबत्ता प्राप्त होणे म्हणजे सुकाळ होणे, थोडक्यात काय आले या ठिकाणी 2 आलेलं आहे. बघा, 3 त्याच्यानंतर 1 असा 3 1 असलेला पर्याय हा पर्याय बघा, 1 नंबरचा आलं उत्तर. असं एकदम सोपा प्रश्न होता. पुढे बघा, वाघाचे कातडे पांघरणे म्हणजे ढोंग करणे, नाही का. काही लोक काय करतात, वाघाचं कातडे पांघरतात म्हणजे काहीतरी आव आणतात, म्हणजे थोडक्यामध्ये इथं आलं 2, बरोबर आहे. वाटण्याच्या अक्षदाने म्हणजे नकार देणे, आपण म्हणतो त्यांनी वाटण्याच्या अक्षदा लावल्या म्हणजे नकार दिलेला आहे, नाही का. तोंडात तीळ न भिजणे, कोणती तरी गुप्त गोष्ट प्रगट करणे म्हणजे कुठलीच गोष्ट पोटात न टिकणे, म्हणजे थोडक्यात तीळ न भिजणे, म्हणजे याचं उत्तर काय येईल बरं. आणि धुऱ्यावर ठेवणे म्हणजे काय करणे, नेमकं काठावर ठेवणे, आत घ्यायचा की बाहेर ढकलून द्यायचा आहे, अशा अर्थाने, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे बघा, 3. ओके, या ठिकाणी जर बघितलं आपण 3 4 1 बघा, 1 नंबरचं उत्तर. सरळ सरळ जोड्या लावायचं जास्त उत्तर 1 आहेच. पुढे बघा, आता हा प्रश्न PYQ ला आला होता. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. आता गट ब 2023 जी काही परीक्षा झालेली आहे तिथे हे विचारलेलं स्टेटमेंट आहे. आणि हे STI ला प्रश्न विचारला होता. वडील म्हणाले, रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक, बरोबर आहे. STI 2016 ला हा प्रश्न आलेला होता, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, हा इथे जरा घोळ झालेला लक्षात घ्या. म्हणजे इथे काय झालेलं लक्षात घ्या, हा कॉमा जो आहे तो इथं पाहिजे होता, म्हणून हे उत्तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. वडील म्हणाले, रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक, हा प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे. आणि रामायणाचे लेखक हा एक अडाणी कोळी आहे एकेरी अवतरण चिन्हामध्ये, हे पण बरोबर आहे. B आणि C हे बरोबर आहे, म्हणजे उत्तर या ठिकाणी आपला 2 येतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यंजन संधीची उदाहरणं कोणती. आता या ठिकाणी घर अधिक ई घरी, हात अधिक ऊन हातून, नु अधिक उमजे नुमजे, म्हणजे ही उदाहरणं जर बघितली आपण तर लक्षात घ्या आपल्याला ही पररूप संधीची उदाहरणं दिसतात. पररूप संधी, जगत अधिक ईश जगदीश, षड अधिक आनंद षडानंद, षट अधिक आनंद षडानंद, वाक अधिक ईश वागीश, बरोबर का. म्हणजे हे बी जे उदाहरण आहे हे आपल्याला व्यंजन संधीचं आहे. नयन गायन नाविक हे उदाहरण आपल्याला स्वर संधीत सांगता येईल. आणि डी जे आहे ते विसर्ग संधीचं आहे, म्हणजे फक्त बी बरोबर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. उत्तर किती आहे, 2 आहे, लक्षात घ्या. ओके, पुढचा प्रश्न हा शुद्ध शब्दावर होता बघा. आता या ठिकाणी अनुवंशिक हा शब्द, आता अनु नाही का, हा एकदम फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. इथे या ठिकाणी अनुवंशिक हा शब्द आहे. इंद्रिय, अहिताग्नी आणि आश्वासित
हे शब्द या ठिकाणी बरोबर आहेत, लक्षात घ्या. आणि याचा संदर्भ जर बघितला तर आपल्याला जे काही यास्मिन शेख मॅडमचं जे पुस्तक आहे शुद्ध लेखनाचं, त्या पुस्तकामध्ये हा संदर्भ आपला सापडतो. म्हणजे फक्त सी बरोबर हा 4 याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. यस, चला पुढे. पुढचा प्रश्न बघा. गुरु नानक म्हणाले दुलीचंद ही सुई आपल्या जवळ जपून ठेव. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर उत्तर हे येतं बघा. गुरु नानक म्हणाले संबोधन, दुलीचंद संबोधन आहे, कॉमा, आणि ते त्यांचं म्हणणं जे आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण ठेवलेलं आहे. मग त्यामुळे उत्तर हे या ठिकाणी 2 येणार आहे. बरोबर का? याचं उत्तर किती आहे? 2 आहे. आता पुढे बघा. पुढचा एक प्रश्न विरामचिन्हावर होता. विरामचिन्हावर 1 2 3 4 प्रश्न आहेत बघा. याच्यामध्ये प्रश्न बघा. अपूर्ण विरामांच्या संदर्भात पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे. आता वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असल्यास बघा काय वापरतात. हे अपूर्ण विराम आहे का? अपूर्ण विराम आहे का? नाही, हे अर्धविराम आहे, लक्षात घ्या. हे अर्धविराम आहे आणि हे अपूर्ण विराम आहे, लक्षात घ्या. वाक्याच्या शेवटी पुढील विद्यार्थी PSI झाले म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. बी चुकीचं आहे. 2 छोटी वाक्य उभ्या आणि जोडली असल्यास वापरतात बघा. अपूर्ण विरामाच्या बाबतीत विचारलेलं आहे म्हणजे हे बरोबर आहे पण हे नाहीये. मग हे कुठे लागू होईल बघा? या ठिकाणी येईल, लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी ए आणि सी बरोबर आहे. पर्यायामध्ये 2 हा पर्याय आहे. उत्तर 2 आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. कर्मणी प्रयोगाच्या संदर्भात पुढील विधाने वाचावं. अचूक विधानांचे पर्याय निवडा. आता बघा, कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतं हे आपल्याला माहिती आहे की कर्मणी प्रयोगामध्ये कर्म काय असतं? लक्षात घ्या, प्रथमांत असतं. कर्म काय असतं? प्रथमांत असतं. प्रथमा विभक्तीमध्ये असतं. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. कर्मणी प्रयोगात म्हटलंय. आता प्रथमांत कधीच नसतो तो काय असतो? तृतीयांत असतो, चतुर्थांत असतो, षष्ठी विभक्त्यांत असतो, सविकरण तृतीयांत असतो, लक्षात घ्या. आणि तिने गाणे म्हटले, बरोबर आहे, तिने पोवाडा म्हटला, बरोबर आहे. कर्मानुसार क्रियापद बदलते. कर्ता हा तृतीयांत आहे म्हणजे ए, बी आणि सी हे तिन्ही विधानं काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. येथे अंधार आहे, पुढचे मला काही दिसत नाही, या वाक्याचं वाक्य संश्लेषण करायचं आहे. तर या ठिकाणी 2 वाक्य आपल्याला एकत्र करायचे आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न बघा नीट वाचला पाहिजे की येथे अंधारात पुढचे दिसत नाही. आता या ठिकाणी मला हा शब्द या ठिकाणी आलेला नाहीये त्यामुळे हा नाहीये. येथे अंधारामुळे काही दिसत नाही, परत तोच आहे. येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही. या 2 वाक्याचं एक केवळ वाक्य केल्यामुळे या ठिकाणी हा सी जो पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी योग्य वाटतो. म्हणून उत्तर या ठिकाणी 3 नंबर येईल, लक्षात घ्या. याचं उत्तर आहे 3. ओके. पुढचा प्रश्न बघा. सोपा प्रश्न होता. तू माझे काम करशील काय? प्रश्न विचारलाय. प्रश्नार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करायला विचारलेलं आहे. तू माझे काम करावेस, विद्यार्थी आहे त्यामुळे येणार नाही. तू माझे काम कर ही आज्ञा केलेली आहे, कर म्हटलेला आहे, बरोबर आहे. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू शकतो? आज्ञार्थी वाक्य म्हणू शकतो. उत्तर या ठिकाणी आलं 2. ओके. नेक्स्ट पुढे बघा. तो कोठे न थांबता बोलला या वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. म्हणजे न थांबता म्हणजे थांबणे ही क्रिया आहे, हा नकारार्थी वाक्य, त्याचं होकारार्थी वाक्य करायचं आहे. तो अस्खलित बोलला, याचं उत्तर हे येणार आहे. उत्तर 2 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एक गोष्ट दुसरीवर अवलंबून असते अशा आशयाची वाक्य जर तर किंवा जरी तरी या अव्ययाने जोडलेली असतात अशा वाक्यांना काय म्हणतात? जर मला निमंत्रण आले तरच मी येणार, म्हणजे जर तर आहे म्हणजे संकेत आहे म्हणजे अट आहे, तर याला वेळेस काय होईल? संकेतार्थी वाक्य येईल, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतला होता. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत, बरोबर आहे. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची नसतात म्हटले तर ती असतात, बरोबर आहे. व्यंजनही अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून त्यांचा पाय आपण हलंत करतो, म्हणून या ठिकाणी हे चूक आहे. 2 स्वर एकत्र येऊन स्वरादी बनतात तर चूक आहे. अनुस्वार आणि विसर्ग यांच्या अगोदर स्वर येतात, बरोबर का, म्हणजे या ठिकाणी म्हणून त्याला आपण स्वरादी म्हणतो. बी आणि सी चुकीचं आहे, फक्त ए बरोबर आहे, बी सी चूक. उत्तर 2 आलेलं आहे. पुढे बघा. पुढचा 27 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. विशेषण त्यांचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. बघा आता आधी विशेषण, विधी विशेषण, विकारी विशेषण, अविकारी विशेषण
आधी म्हणजे नामाच्या अगोदर येणारे विशेषण म्हणजे आधी. मग हुशार मुलगा, मुलगा कसा आहे, हुशार आहे, म्हणजे या ठिकाणी आधी आलेला आहे. नभ निळे, नभ कसे आहेत, निळे आहेत, नंतर आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे असा जर पर्याय आपण या ठिकाणी बघितला तर दोन्ही आहेत. विकारी विशेषण म्हणजे त्यांच्यात विकार होतो. मोठा मुलगा, मोठी मुलगी, मोठे मुलगे, काळा घोडा, काळी घोडी, काळे घोडे, म्हणजे ही विकारी आहेत, बदल होतोय. म्हणजे या ठिकाणी इथे उत्तर येणार आहे सरळ सरळ दोन उत्तर येणार आहे. अविकारी, गोड, उंच मुलगा, उंच मुलगी बदलत नाही, यांच्यात कुठलाही विकार होत नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर किती आहे, 2 आहे, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. लोकांनी सभा उधळली या वाक्यातील शब्द जाती बदलून क्रिया विशेषण वापरून वाक्य रूपांतर केल्यास असं विधान तयार होईल. आता बघा, उधळली हे क्रियापद आहे. मी एक कागद टरकावला आणि फेकून दिला, असा एक उदाहरण याच्यापूर्वी आलेलं होतं बघा. शब्द जात बदलून वाक्य रूपांतर करायचं. तशा स्वरूपाचं वाक्य आहे की लोकांनी सभा उधळून लावली, नाही का. कशी लावली, उधळून लावली. उधळली हे क्रियापद होतं आणि त्याचं क्रिया विशेषण केलेलं आहे. हे वाक्य 4 नंबरचं लक्षात घ्या. बरोबर आहे. उत्तर या ठिकाणी आपल्याला 4 सांगता येईल. पुढे बघा, खालीलपैकी सामान्य रूपाच्या संदर्भात असलेली अचूक विधाने कोणती, असा प्रश्न या ठिकाणी आहे. एकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप वाकारांत होतं पूर्वी, अगोदर म्हणजे जुन्या आवृत्तीमध्ये मोरावळंबेच्या फडके, फडके या नावाचं फडक्यांनी, बरोबर का, म्हणजे या व्हायचं, येचं काय व्हायचं, या व्हायचं, गोखले गोखल्यांचा व्हायचं, म्हणजे ते कुलनाम झालं नंतर. त्यामुळे हे चुकीचंच आहे. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते एक वचनामध्ये. या ठिकाणी जर बघितलं आकारांत भाषा, भाषेला, भाषांना, बरोबर का, म्हणजे या ठिकाणी आच ए आणि नंतर आ होतं आणि अनुस्वार येतो, लक्षात घ्या. इकारांत नपुसकलिंगी नामाचं सामान्य रूप या कारांत होतं. इकारांत नपुसकलिंगी नाम आहे. पाणी, पाण्यात, या कारांत होतं, हे पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसतात बरोबर, म्हणजे 2 नंबर याचं उत्तर ए चूक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न, 30वा प्रश्न बघा. खालीलपैकी सामान्य नामाचे अचूक गट ओळखा. बघा, शाळा, घर, नदी, लेखणी हे सामान्य नाम आहेत, बरोबर आहे. समान गुणधर्माचा बोध होतो. आता यामध्ये रामा, हरी, आशा ही विशेष नामे आहेत. दूध पदार्थवाचक नाम आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. वार्धक्य असेल, कीर्ती असेल, हास्य असेल, नृत्य असेल ही भाववाचक नामे आहेत, बरोबर का, त्यामुळे ही येणार नाहीत. फक्त ए बरोबर, बी आणि सी चूक आहे. तुम्हाला विचारले सामान्य नामाचे अचूक गट, बरोबर आहे, सामान्य नाम विचारलेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे ते लक्षात घ्या. उद्गारातील भाव सौम्य असतो तेव्हा केवळ प्रयोगी अव्ययानंतर बघा कोणते विरामचिन्ह येते. आता उद्गारातील भाव हा काय असतो, सौम्य असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होऊ शकेल, उद्गार चिन्ह येणार आहे का स्वल्प विराम येणार आहे, लक्षात घ्या. आता संबोधन जे काही संबोधन बोधक आहे याच्यामध्ये अरे, अहो, तर या ठिकाणी स्वल्प विराम येतं. पण सौम्य भाव आहे त्या ठिकाणी तुम्हाला उद्गार चिन्ह येणार आहे, लक्षात घ्या. उत्तर या ठिकाणी 3 येईल, बरोबर आहे. कदाचित एकही येऊ शकतं, पण याचं उत्तर मी 3 सांगतो. त्याच्यानंतर मूळ नामाशी जन्मतः संबंध असलेला विकार, म्हणजे एखाद्या नाम जन्माला आल्यानंतर त्याचा लिंगाशी विकार येतो. मुलगा आहे का मुलगी आहे, पुल्लिंग आहे का स्त्रीलिंगी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग संख्या किती आहे, मग वचनाशी संबंध येतो. म्हणजे यामुळे या ठिकाणी फक्त अ बरोबर म्हणजे लिंग विकार, असं आपण याचं उत्तर देऊ. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, घनश्याम, लक्षात घ्या. घनश्याम, आता या ठिकाणी कर्मधारय समासामध्ये विशेषणत्व सूचक आणि साम्य सूचक याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये उपमान आणि उपमेय. इथे उपमान काय आले, घन, घन म्हणजे काय, ढग. श्याम कसा आहे, ढगासारखा आहे. पहिल्या सुरुवातीला आले म्हणजे पूर्वपद आहे. उपमान पूर्वपद घनश्याम, बरोबर आहे. म्हणजे उत्तर या ठिकाणी 1 आलेलं आहे. त्याच्यानंतर 34वा बघा, पुढचा प्रश्न 34, योग्य जोड्या लावा. उपसर्ग घटित शब्द बघा, आभी, बरोबर आहे, आभी 4 नंबर आलेला आहे. आणि परत अंशाभ्यस्त विचारले, गोडधोड, एक शब्द पुन्हा आलाय, बिनकामाचा आहे गोडधोड, म्हणजे या ठिकाणी 3 आले. म्हणजे तुम्हाला सुरुवात 4 पाहिजे आणि शेवट 3 आहे, बरोबर आहे. आणि इथं पण आहे आणि इथं पण आहे. आता या ठिकाणी प्रत्येक घटित आणि शब्द साधिते. पुजारी हा जो आहे तो मुळामध्ये जर बघितला आपण तर आता तेलकट हा शब्द साडी, तेल नाम आहे ना,
नामाला म्हणजे धातूला सोडून जेव्हा प्रत्यय जोडले जातात, धातूला सोडून नाम सर्वनाम विशेषण अव्यय यांना जोडलं त्याला आपण शब्द साधिते किंवा तद्धित म्हणतो. याला तद्धित असंही म्हणतो, लक्षात घ्या. तद्धित असंही म्हणतो. हे तेलकट म्हणजे इथं किती आलं 2 आलेलं आहे. इथं 2 आहे हे लक्षात घ्या. पुजारी बरोबर आहे. पूजणे हे काय क्रियापद आहे, धातूंना लागलेलं आहे, त्यामुळे हे काय आहे प्रत्यय घटित आहे. लक्षात घ्या. म्हणजे उत्तर काय आलं 4 आलेलं आहे. पुढचा प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये बघा. खालील वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा. अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. अप्राणीवाचक शब्द नेहमी, आता म्हणजे एखादी वस्तू आहे ती प्रथमांत असतो. लक्षात घ्या हे बरोबर आहे. जेव्हा वाक्यात संप्रदानी चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असतं. उदाहरणार्थ आर्ची परशाला पत्र लिहिते. परशाला चतुर्थांत बरोबर का, चतुर्थी विभक्ती आहे, संप्रदानी आहे, तेव्हा पत्र हे प्रथमांत आहे. लक्षात घ्या. त्यामुळे हेही बरोबर आहे. पुरुषवाचक सर्वनाम कर्मस्थानी असतात ती नेहमी चतुर्थांत असतात. लक्षात घ्या. म्हणजे काय, समजा ज्यावेळेस सर्वनाम काय असेल कर्म बरोबर, उदाहरणार्थ काय राम ने, आता लक्षात घ्या राम त्याला मारतो. त्याला सर्वनाम कर्म आहे, कोणाला मारतो त्याला मारतो, आणि ते काय आहे चतुर्थी विभक्तीमध्ये आहे. त्यामुळे हे पण बरोबर आहे. ABC बरोबर आहे. तर प्रयोग काय विचारलाय, ह्या वैशिष्ट्यावरून कोणता प्रयोग आहे बरोबर का, राम तिला मारतो म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. लक्षात घ्या. म्हणजे कर्मस्थानी असता, आता कर्म कर्ता हा प्रथमांतच असतो, पण कर्म केव्हा केव्हा प्रथमांत असतं हे यावर सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. आणि या तिसरा जो मुद्दा आहे या ठिकाणी कर्म जर सर्वनाम असेल तर चतुर्थी विभक्तीमध्ये असतो, हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर किती आहे 1 आहे. ओके. नेक्स्ट पुढे बघा. सुप्रसिद्ध चांगले असे प्रसिद्ध बरोबर आहे. म्हणजे हे कर्मधारय समास आहे बरोबर आहे. कर्मधारय समासामध्ये येतं. त्याच्यानंतर भोजन भाऊ भोजनापुरता भाऊ मध्यम पदलोपी समास, मधल्या काही पदाचा लोप होतो, हेही बरोबर आहे. पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह द्विगु तत्पुरुष समास आहे. या ठिकाणी अलुक आलेला आहे म्हणजे सी चुकीचा आहे. ए आणि बी या ठिकाणी बरोबर असणार आहे. उत्तर 4 असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, उत्तर 4. ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. योग्य जोड्या जुळवा. केवळ वाक्य, एकच उद्देश एकच विधेय. अगदी सोपा प्रश्न होता बघा. एकच उद्देश आणि एकच विधेय आहे म्हणजे इथं किती आलं 4. मिश्र वाक्य काय आहे बघा. 2 किंवा अधिक समान वाक्य प्रधानत्व बोधक उभ्याने जोडलेली असतात, तिला काय म्हणायचं इथं बघा. ओके. आणि मिश्र वाक्य सर आपण जर बघितलं या ठिकाणी उत्तर कसं काढता येईल, केवळ वाक्य सरळ सरळ उत्तर आलेलं आहे 4 नंबर. पुढे काय आहे मिश्र वाक्य, एक प्रधान वाक्य 1 किंवा अधिक गौण वाक्य असतात, आलं. संयुक्त वाक्य या ठिकाणी आलं. मिश्र संयुक्त वाक्य 2 किंवा अधिक समान वाक्य प्रधानत्व बघा या ठिकाणी दोन्ही वाक्य काय असतात मिश्र असतात, म्हणजे या ठिकाणी हे उत्तर आलं. सरळ सरळ उत्तर काढता येईल. इथे जास्त वेळ घालवण्याची काही गरज आपल्याला नव्हती. पुढे बघा. हा प्रश्न PYQ रिपीट आहे. माझ्या नंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवली नाही, या वाक्यातील विधेय विस्तार विचारलेला आहे. आता बघा पाठवली नाही हा विधेय आहे बरोबर आहे. पाठवली नाही, मग उभ्या वर्षात एकदाही माहेरी, कुठे केव्हा कधी बरोबर का, हा विधेय विस्तार आहे. लक्षात घ्या बरोबर आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विधेय विस्तार म्हणतो. उत्तर या ठिकाणी किती आलं 4 आलेलं आहे, हे लक्षात घ्या. यस. आता पुढे बघा. पुढचा प्रश्न काय आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. हा लिंग विकारावर प्रश्न आहे. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे ओळखलं जातं. आज जेवणात साखर भात केला होता. साखर भात, ती साखर, तो भात हा शब्द पुल्लिंगी आहे, चुकीचा आहे. त्याने देवघर स्वच्छ केले, ते बरोबर का, तो देव ते घर नपुसक लिंगी हा बरोबर आहे. ताटात मीठ भाकर वाढली आहे, ते मीठ ती भाकर हा स्त्रीलिंगी आहे, म्हणजे हा पण चुकीचा आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त बी बरोबर आहे, ए आणि सी चूक आहे, म्हणून उत्तर या ठिकाणी किती येईल 2 येईल. लक्षात घ्या. पुढचा 40वा प्रश्न बघा. हा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतला होता राज्यसेवेच्या बघा. लक्षात घ्या. अंत्यस्थ विचारलेले तुम्हाला. अंत्यस्थ म्हणजे स्पर्श व्यंजने आणि घर्षक व्यंजन यांच्या मध्ये येतात, य र ल व, म्हणून याला आपण काय म्हणतो अंत्यस्थ व्यंजन असं म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजेच यांना अर्धस्वर असं म्हणतो. लक्षात घ्या. यांनाच आपण यांचा
स्वरांसारखा उच्चार होतो म्हणून याला आपण अर्धस्वर असं म्हणतो. स्पर्श व्यंजन आणि उष्मे व्यंजन यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंत्यस्थ व्यंजन म्हणतात. उत्तर किती आहे या ठिकाणी 2 आहे, लक्षात घ्या. आता पुढचा जो उतारा आहे लक्षात घ्या, उतार्यावर प्रश्न विचारलेला आहे. हा उतारा खेड्याच्या संदर्भामध्ये आहे. खेड्यांचा विकास का झाला नाही आणि पूर्वी का लोकांनी, राजकीय लोकांनी खेड्याकडे विकास भर का दिला होता आणि गांधीजी खेड्याकडे का चला असं म्हणाले होते, या उतार्यामध्ये ही चर्चा केलेली आहे. तर याचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मिळतात बघा, लगेच उतार्यामध्ये मिळतात. उतारा लेंदी होता पण उतारा सोपा होता. लक्षात घ्या प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी. खेड्याच्या मागासलेपणाची खालीलपैकी कोणती लक्षणे उतार्यात सांगितलेली आहेत. खेड्यामध्ये वाढती लोकसंख्या आहे, खेड्यातील वाढती महागाई आणि बेरोजगारी, रोजगार खेड्यामध्ये नाहीये. त्यानंतर पोट भरण्यासाठी शहराकडे धाव बघा, म्हणजे त्यामुळे लोकांचं तिथं लक्ष जास्त नाहीये, लक्षात घ्या. आणि शहराच्या विकासामध्ये भर, हे चारही पर्याय आपल्या या ठिकाणी बरोबर वाटतात म्हणून उत्तर 4. या चारहीची चर्चा उतार्यामध्ये केलेली आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना सुचविल्या आहेत. तर या ठिकाणी खेड्याकडे चला हा एक मुद्दा या ठिकाणी म्हटलेला आहे की बाबा सुरुवातीला तुम्ही खेड्यामध्ये गेला पाहिजे. मूल उद्योग जे आहेत त्या ठिकाणचे आणि ग्रह उद्योग हे पण आपल्याला महत्वाचे आहेत. सरकारी नोकरी असं कुठं काही सांगितलेलं नव्हतं. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हे पण या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. ए, बी आणि डी असा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतो म्हणजे उत्तर 1 याचं येईल, लक्षात घ्या. पुढे ग्रामोद्धार का व्हावा बघा, असं लेखकास का वाटतंय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर सुसंस्कृत भारत घडावा म्हणून ग्रामोद्धार व्हायला पाहिजे म्हणून याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला 1 देता येईल, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, ग्रामोद्धारासाठी कोणती मोहीम उभारली जात आहे. लक्षात घ्या इथे काय म्हटले, पंचायत राज व्यवस्था निर्माण करून सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आहे. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर शेतकरी शेतमजूर विकासासाठी स्वतःहून पुढाकार नाही, हे बरोबर आहे. शासनाकडून खेडी विकसित करण्यासाठी विविध उपाययोजना होत आहेत, उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि शैक्षणिक तंत्रज्ञान विषयक सुविधा पुरवल्या आहेत, पण हे पण बरोबर आहे. म्हणजे ए, बी बघा, एसीडी असा पर्याय या ठिकाणी आपल्याला मिळेल 2 नंबरमध्ये, एसीडी बी चूक. ओके. आणि याचा शीर्षक काय द्यायचा असा प्रश्न असेल तर लक्षात घ्या, शीर्षक मला ग्रामोद्धार असं वाटतं म्हणून मी या ठिकाणी ग्रामोद्धार, कारण शेवटी हा सगळा या उतार्याची मध्यवर्ती कल्पनाच आपल्याला बघता येईल तर ग्रामोद्धाराकडे आहे म्हणून उत्तर 2 आपल्या या ठिकाणी सांगता येईल, हे लक्षात घ्या. पुढे बघा क्रियापदाचे प्रकार व त्यांचे उपयोजन यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये क्रियापदाचे काळ आणि अर्थ, याच्यामध्ये अर्थावर आज्ञार्थी क्रियापद बघा, ज्या क्रियापदाच्या रूपाने आज्ञा नाही का, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादीचा बोध होतो त्याला म्हणायचं बघा आज्ञार्थी क्रियापद. बघा या ठिकाणी तेवढी खिडकी लावू पाहू सौम्य आज्ञा आहे म्हणजे या ठिकाणी काय आलं 4 आलेलं आहे. विद्यार्थी बघा अंगी धैर्य असणाऱ्यांनी ते कार्य करावे, वाविवे आलेलं आहे. बरोबर आहे का. पात्रता किंवा योग्यता म्हणजे इथं आलेलं आहे 4 आणि 1 आलं उत्तर. स्वार्थी क्रियापद, मी खात्रीने पास होईन, केवळ काळाचा बोझाला आहे भविष्यकाळ. संकेतार्थ, निमंत्रण आले तरच मी येईन म्हणजे 3. या ठिकाणी संकेत म्हणजे अट, हे झालं तर ते होईल. उत्तर या ठिकाणी किती आलेलं आहे 2 आलेलं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, हा ठीक बरे हं. आता बघा या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर याच्यामध्ये आपल्याला स्वीकारधोतक केवल प्रयोगी अव्यय हे आपल्याला सांगता येतील. काय सांगता येतील आपल्याला, स्वीकारधोतक. बरोबर आहे, म्हणजेच होकारधोतक. बरोबर आहे का, होकार दर्शक. पण याचं उत्तर सी बरोबर येईल, लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट, शब्दयोगी अव्यय असणारी वाक्य कोणती. बघा या ठिकाणी काय विचारले तुम्हाला, शब्दयोगी अव्यय. आता या ठिकाणी जर बघितलं, माडीवर वर, बरोबर आहे, माडी वर आणि त्याने हात वर केला, क्रिया विशेषणाचं वाक्य आहे. दिव्याखाली अंधार असतो, दिव्याखाली हा शब्दयोगी अव्ययाचा आहे. ए आणि सी याचं उत्तर असणार आहे. बी हा क्रिया विशेषण अव्ययाचं वाक्य असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी ए आणि सी म्हणजे उत्तर या ठिकाणी 3 बरोबर आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, लक्षार्थ असलेली अचूक वाक्यरचना कोणती. लक्षात घ्या, घरावरून राजाची मिरवणूक गेली. घरावरून म्हणजे घरासमोरून, शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा आलेली आहे. भर दरबारात माधवरावांनी गंगोबाच्या श्रीमुखात दिली म्हणजे कानाखाली दिलेली आहे. बरोबर आहे का, म्हणजे हा श्रीमुखात देणे वाक्प्रचार आहे. म्हणजे ए आणि बी हे बरोबर असणार आहे. पाय टाकून जळात बसला असला औदुंबर हे व्यंजनाशक्तीचं उदाहरण आहे, त्यामुळे सी नाही, ए बी बरोबर आहे. याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे 3. हा PYQचाही भाग आहे, लक्षात घ्या. आणि शेवटचा प्रश्न जर बघितला मित्रांनो
तर पक्ष या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह समर्पक आहे? शब्द एक, अर्थ अनेक यावर प्रश्न विचारलेला आहे. पक्ष म्हणजे पंख, पक्ष म्हणजे पंधरवाडा, तो पितर पंधरवाडा असेल, आणि पक्ष म्हणजे राजकीय संघटना. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला काय सांगता येईल? 2 सांगता येईल. तर एकूण आपण 50 प्रश्न आपण बघितले आणि याची संभाव्य उत्तरही या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे काही 1 ते 50 प्रश्न बघितले आणि त्याची उत्तरही बघितलेली आहेत, संभाव्य उत्तर आहेत, आणि संभाव्य उत्तर आपण आयोगाच्या की नंतर आपण क्रॉस चेक करणारच आहोत. पण यथोचित प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न हा माझा आहे. धन्यवाद.